इंटरनेटच्या पडद्याआड लपून जगभरातील शेकडो निरागस जीवांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या एका खतरनाक सायबर गुन्हेगाराला ब्रिटनच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। मूळ गोव्याचा असलेला आणि सध्या ब्रिटनमधील स्वीडन भागात वास्तव्यास असलेला 41 वर्षीय ट्रेव्हर फर्नांडिस याला ब्रिटन येथील न्यायालयानं गुरुवार 2 एप्रिल रोजी ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली। फर्नांडिसनं केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, नॉर्वे आणि आयर्लंडमधील 1 ते 16 वर्षे वयोगटातील शेकडो मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। त्यांच्या गुन्ह्याचं स्वरूप इतकं भीषण होतं की प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी देखील या खटल्याचं वर्णन न्यायालयासमोर आलेल्या सर्वात वाईट गुन्ह्यांपैकी एक असं केलंय। ट्रेव्हर फर्नांडिसच्या या काळ्या कृत्याचा उलगडा 2020 मध्ये झाला होता। अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एका 13 वर्षीय मुलीनं धैर्यानं पोलिसात तक्रार केली होती। ही मुलगी अनेक महिन्यांपासून ऑनलाईन माध्यमातून ट्रेव्हर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती। सुरुवातीला मैत्रीपूर्ण संभाषण करणाऱ्या ट्रेव्हरनं हळूहळू तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। त्यानं तिला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास भाग पाडलं। ट्रेव्हरची विकृती इतक्यावरच थांबली नाही। त्यानं या मुलीला दुसऱ्या एका लहान मुलाचं लैंगिक शोषण करण्याचा आणि त्याचं चित्रीकरण करून तो व्हिडिओ पाठवण्यासाठी दबाव टाकला होता। जर तिनं तसं करण्यास नकार दिला तर तिचे आधीचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला बदनाम करण्याची धमकी दिली होती। या मुलीच्या तक्रारीवरून अमेरिकन पोलिसांनी ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीला अर्थात NCAला सावध केलं होतं। या सूचनेनुसार डिसेंबर 2020 मध्ये NCAच्या पथकानं स्वीडन येथील त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली होती। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। त्यानं क्यूट अँड स्ट्रिक्ट आणि TC ट्रेव्हर यांसारख्या विविध टोपण नावांनी अनेक सोशल मीडिया अकाउंट्स तयार केली होती। 2022 मध्ये त्याला पहिल्या 16 गुन्ह्यांसाठी 14 वर्षांची शिक्षा झाली होती। मात्र पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि त्याच्या डिव्हाइसमधून अशा शेकडो मुलींची माहिती मिळवली ज्यांचं त्यानं शोषण केलं होतं। सप्टेंबर 2025 मध्ये त्याच्यावर 67 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये ब्लॅकमेलिंग, मुलींचं लैंगिक शोषण, अश्लील साहित्य तयार करणं आणि ते प्रसारित करणं अशा गंभीर कलमांचा समावेश होता। या नवीन पुराव्यांच्या आधारे त्याने नोव्हेंबर 2025 मध्ये आपला गुन्हा कबूल केला। गुरुवार 2 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना किमान 13 वर्ष 8 महिने तुरुंगात राहणं बंधनकारक केलंय। तपासात असं समोर आलंय की त्याच्या पीडितांमध्ये केवळ 16 वर्षांखालील मुलीच नव्हे तर अगदी 1 वर्षाच्या चिमुरडीचा देखील समावेश होता। NCAचे वरिष्ठ अन्वेषण अधिकारी डॅनियल पावेल यांनी सांगितलं की फर्नांडिस हा एक सराईत आणि अत्यंत धोकादायक गुन्हेगार आहे। त्यानं जागतिक स्तरावर एक मोठं नेटवर्क तयार केलं होतं। जागतिक सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयामुळं या सामान्य माणसाच्या मुखवट्याआड लपलेल्या राक्षसाचा खरा विकृत चेहरा जगासमोर आला आहे। या प्रकरणानं ऑनलाईन विश्वात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापराकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।